जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। हरिपाठ सेवेमध्ये आज आपण 7वा अभंग बघणार आहे। पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पोहणे अभक्तासी। नाही जासी भक्ती ते पतित अभक्त। हरिसीन भजत दैवहत। अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी। ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एकनांदे। काल आपला असा विषय झाला की हरिपाठामध्ये संगती आहे, म्हणजे अव्यक्त निराकार नाही जा आकार असं जे आपलं आत्मस्वरूप आहे, निर्गुण निराकार, जे आपल्या आतच आपल्याला शोधायचं आहे, ते शोधण्यासाठी सद्गुरू त्याचा मार्ग आपल्याला सांगतात। साधक तो मार्ग अनुसरतो आणि सद्गुरू सत्शिष्याला आपल्यासारखंच कसं करतात हे आपण पाहिलं। काल मी म्हणालो की आपणही नरदेहामध्ये आहोतच की, मग हे आपणासारखे करीती तात्काळ हे सद्गुरूंचं स्वरूप आपल्याला का प्राप्त होत नाही? प्रसंगी आपल्याला सद्गुरू भेट झालेली असूनही आपण सद्गुरू ज्या अवस्थेमध्ये असतात त्या अवस्थेमध्ये का पोहोचू शकत नाही? हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी अशा अवस्थेमध्ये सद्गुरू आहेत, पण सद्गुरूंची ही इच्छा आहेच ना की आपल्या शिष्याने या अवस्थेपर्यंत पोहोचावे, त्यालाही आत्मज्ञान व्हावे। त्यांची ती इच्छा नसती तर त्यांनी अनुग्रह देऊन कृपा तरी का केली असती? पण संत भेट होऊनही अनुग्रह मिळूनही आपल्याला का बरं ही अवस्था प्राप्त होत नाही? खरं पाहता याचं सरळ सरळ उत्तर आहे की आपण साधन करत नाही। पण साधन करत नाही हे तरी आपल्या हातून का घडतं? या अभंगामध्ये माऊली आपली दशा कशी असते हे सांगतायत। पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी। या अभंगाकडे वरकरणी पाहताना असं वाटेल की जो भक्ती मार्गामध्ये नाही, जो अश्रद्धा आहे किंवा जो जवळजवळ नास्तिकच आहे, अशा एका अभक्ताचं वर्णन माऊली करतायत की अशा माणसाला परमात्म्याचा अनुभव येऊ शकत नाही। वस्तुस्थिती मात्र थोडीशी निराळी आहे। आपण आधीपासूनच पाहतोय की हरिपाठ हा साधकासाठी माऊलींनी लिहिलेला आहे, म्हणजे अर्थातच पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी। नाही जासी भक्ती ते पतित अभक्त असं बोलताना माऊली निश्चितच साधकामधील आपल्यामधील काही दुर्गुणांकडं बोट दाखवतायत। आपण थोडंसं त्या दृष्टीनं या अभंगाकडे पाहूया। पर्वताप्रमाणे पातक करणे असे शब्द माऊली वापरतात। तसं बघायला गेल्यास डोंगरा एवढी पापं करायची असा सरळ सरळ अर्थ याचा होतो। एका अर्थी हा बरोबरही आहे, कारण मनुष्याला आपल्या आचार आणि विचारांचं भान असत नाही। तो जेव्हा शिष्य नसतो तेव्हा तर ते असतच नाही, पण शिष्य झाल्यानंतरही ते तो भान ठेवत नाही। प्रसंगी काय होतं, आपण जेव्हा सद्गुरूंकडून अनुग्रह घेतो तेव्हा आपण साधनेच्या एका भरामध्ये असतो। आता माझे कल्याण होणार हे सद्गुरू म्हणजेच माझं सार सर्वस्व झालं। आजपासून मी इतकी जोराने साधना करणार की बस आत्मस्वरूपाला मी मुळी प्राप्त होणारच, अशा कुठल्या तरी भरामध्ये आपण अनुग्रहाच्या वेळी असतो। एक प्रकारची अधीरता, उत्कंठा, हुरहुर आणि उत्सुकताही असते की आता आपली साधना सुरू होणार। पण सद्गुरू अनुग्रह देतात आणि तत्वतः आपल्यात काहीच बदल झालेला नाही असं आपल्याला जाणवू लागतं, आणि नकळतपणे आपण जे दोष पूर्वी बाळगून होतो त्याच दोषांकडे आपण परत जायला लागतो। जसं की
स्वैर आचार, विचार, आळस वगैरे वगैरे. माऊली सांगतायत पर्वताप्रमाणे पातक करणे. दासराम महाराज पर्वताप्रमाणे या शब्दाची फार सुंदर फोड करतात. आपण मराठीमध्ये तृणवत असा शब्द वापरतो. तृणवत म्हणजे एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण कसपटा समान म्हणतो तेव्हा तृणवत अशी संज्ञा वापरायची प्रथा आहे. तसं महाराज सांगतात की पर्वताप्रमाण पातक करणं म्हणजे परवत असा इथे शब्द आहे. परवत म्हणजे परक्याप्रमाणे. साधक परक्याप्रमाणे वागणूक देतो. कुणाला? तर आपल्या आत्मस्वरूपाला. बघा हां, म्हणजे आहे आपण मुळात आत्मस्वरूप, पण वागतो आपण देह आपण असल्यासारखं. हीच ती परक्याप्रमाणे वागणूक आहे जी आपण आत्म्याला देतो. दासराम महाराज म्हणतात, आणि हेच सगळ्यात मोठं पाप आहे. पाप या संकल्पनेविषयी रोखठोक विधान करण्याच्या आधी थोडं पाप आणि पुण्य याच्या कल्पना समजून घेऊया. फार अवघड काहीही नाही. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये अतिशय सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य परोपकार पापते परपीडा. किती सुटसुटीत व्याख्या आहे बघा. आपल्यामुळे जर कुणाला पीडा होत असेल, मग ती कुठल्याही स्वरूपाची असो, शारीरिक, मानसिक, भावनिक वगैरे, तर ते पापच आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि दुसऱ्यांप्रती उपकारकपणे वागणं, त्यांना आनंद मिळेल, समाधान मिळेल असं वागणं हे पुण्यच आहे असं तुकाराम महाराज म्हणतायत. पण आपण इथं साधक दृष्टीने अर्थ पाहतोय. जर कर्म करणारा तिथे कुणी असेल, मी करता ही जाणीव असेल, तर पाप आणि पुण्य या संकल्पना संभवतात. एका अर्थाने सांगायला गेल्यास पाप आणि पुण्य हे सापेक्ष आहेत. पण करता तू नाहीसच असं सद्गुरू सांगतात. तेव्हा पाप आणि पुण्य या संकल्पनांच्या पलीकडे सद्गुरू शिष्याला नेतात. अर्थात शिष्याने सद्गुरूंना तसं साह्यभूत साधन करणंही अपेक्षित आहे. नाहीतर कुणी याचा विपर्यास करायचा की सद्गुरू काय वाटेल ते वागण्याची परवानगी देतात. पण तसं ते नाही. धर्म आपल्या वर्तनाला चौकट घालतो, आपल्या वर्तनांना नियमबद्ध करतो. ते अशासाठी की समाज सुरळीत चालावा, सर्वांचं आयुष्य एका पद्धतीने सुरळीत राहावं. इथे मात्र आपण पाप आणि पुण्य या संकल्पनांना साधक दृष्टीने पाहतोय. जर करताच तिथे कुणी नाही, तर पाप तरी कुठून आले आणि पुण्य तरी कुठून आले? खरं म्हणजे आत्मा हा पापपुण्यरहितच आहे. आणि सद्गुरूही सांगतात की तू आत्मस्वरूपच आहेस. हे जे जीवभावावर येऊन तू वर्तन करत आहेस, हेच तुझे अज्ञान वर्तन आहे. आणि या अज्ञानात्मक वर्तनालाच माऊली पातक असं म्हणतायत. दासराम महाराजही त्यांच्या व्याख्येत हेच सांगतात की तुझ्या आत्मस्वरूपाबद्दल तू परक्याप्रमाणे वागतोस. म्हणजे मी देहच आहे या दृष्टीने तू वागतोस. देहबुद्धीतूनच तू वागतोस. आणि हेच देहबुद्धीतील वर्तन पातकामध्ये मोडतं. पर्वताप्रमाणे पातक करणे. पुढे माऊली म्हणतात, वज्रलेप होणे अभक्तासी. जेव्हा अत्यंत कठीण आणि चिवट अशा एखाद्या पदार्थाचं आवरण एखाद्या पदार्थावर बसवलं जातं, तेव्हा त्याला वज्रलेप म्हणण्याचा प्रघात आहे. बघा, पांडुरंगाच्या मूर्तीवर सुद्धा एकेकाळी वज्रलेप केला गेला होता. म्हणजे मूर्तीचं मूर्तीपण तसंच ठेवून त्याच्यावरती एक असं आवरण दिलं गेलं की ज्याच्यावर दूध, पाणी, साखर इत्यादी अभिषेकात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा फारसा परिणाम न होवो, जेणेकरून मूर्तीची आणखी झीज न होवो. या वज्रलेप या शब्दाचा उपयोग माऊली इथं करतायत. वज्रलेप होणे अभक्तासी. अभक्त आहे आणि त्याच्यावर वज्रलेप होतो असं माऊली सांगतायत. म्हणजे इथे हे उघड आहे की भक्तावरती असा वज्रलेप होत नाही.
तर अभक्तावरतीच हा वज्रलेप होतो. तर अभक्त कोण? जो भक्त नाही तो. मग भक्त कोण नाही? जो आपल्याला देहच समजतो, जो आपल्यातलं मन, बुद्धी, विचार, तर्क हेच आपलं खरं स्वरूप आहे असं जो समजतो तोच अभक्त. बघा, आपल्या आत्मस्वरूपाशी परक्याप्रमाणे वागणूक म्हणजे देहबुद्धीलाच खरं मानणे, आणि देहबुद्धीलाच खरं मानणे हेच अभक्ताचं लक्षण. त्यामुळं पर्वताप्रमाणे पातक आणि अभक्तासी वज्रलेप या दोन्ही गोष्टी माऊली या पहिल्या ओळीत सांगतायत. काय म्हणतात माऊली? जो असा अभक्त आहे त्याला वज्रलेप होतो. अगोदरच त्याच्यावर लेप असतो, तो म्हणजे देहबुद्धीचा, आणि हा देहबुद्धीचा लेपच वज्रलेपात परिवर्तित होतो. याचा स्पष्ट अर्थ असा की त्याची देहबुद्धी आणखी बळकट होते. का बळकट होते बरं? विषयाधीन, वासनाधीन, इंद्रियाधीन वर्तवणूक ठेवल्यामुळे. असं पहा, भूक लागणं हे काही गैर नाही, तो शरीर धर्म आहे. पण अन्नाविषयी आसक्त असणं, सतत अन्नाचंच चिंतन करणं हे निराळं आहे. आपल्याला प्रजोत्पादनासाठी काम दिलेलं आहे, त्याचा संतुलित वापर काही गैर नाही. पण कामासक्त असणं हा विषय निराळा आहे. तसेच क्रोधाच्या बाबतीतही आहे. आपल्या पोटचं पोर चुकत असेल तर त्यावर रागवणे हे रास्तच आहे. पण रागाच्या अधीन जाणे हा विषय निराळा आहे, गैर आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे जीवाचे गुणधर्म आहेत, पण त्यांचा अतिरेक हा गैरच आहे. आणि या अतिरेकाचे मूळ तरी कुठे आहे? देहबुद्धीमध्येच आहे. आणि देहबुद्धी म्हणजे तरी काय? आपल्या आत्म्याशी परक्याची वागणूक, मी म्हणजे आत्मा याचंच विस्मरण. पर्यायाने देहबुद्धी, आणि देहबुद्धीमध्ये विवेकाची कास सोडणे म्हणजेच विकारांचा अतिरेक आहे. जितका जितका यांचा अतिरेक होईल, जितके जितके आपले वर्तन विषयाधीन, वासनाधीन होत जाईल, तितकी तितकी आपली देहबुद्धी आणखी बळकट होत जाते. आणि हेच ते पातक आहे, हाच तो वज्रलेप आहे. आणि जो साधक भक्तीचा अभ्यास करत नाही तो साहजिकच पतित आहे, अभक्त आहे. आणि हाच विषय माऊली पुढच्या ओळीत मांडतात. नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त. ही भक्ती नाहीच आहे. आत्तापर्यंतच्या वर्णनातून आपल्याला सहज लक्षात येईल की भक्ती म्हणून जे काही अपेक्षित आहे त्याच्याबरोबर विपरीत हे वर्तन आहे. म्हणूनच माऊली म्हणतायत की अशी ज्याची भक्ती नाही असा जो पतित आहे तो खऱ्या अर्थानं अभक्त आहे. आणि अशा अभक्ताला हरीची प्राप्ती कधीही होत नाही. म्हणजे माऊली इथं सर्व साधकांना सावधानतेची सूचना देत आहेत. कुठली सावधानता? आपण सद्गुरूंकडून अनुग्रह घेतला खरा, घेताना आपल्याला सद्गुरूंचं मत, सद्गुरूंचा विचार, सद्गुरूंचं विवरण, सद्गुरूंचा बोध हे सर्व काही पटलेलं आहे. आपल्यालाही असं वाटलेलं आहे की खरंच आपण नाम घ्यावं, खरंच आपण साधना करावी, आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त व्हावं. 84 लक्ष योनीतून आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, सद्गुरू प्राप्ती झालेली आहे. तर आता याचं सोनं करावं आणि या जन्ममरणाच्या चक्रातून सुटून जावं. भूमिका तर आपली प्रामाणिक असते, अनुग्रहही आपण घेतो, पण नंतर काळाच्या ओघामध्ये वासना, विकार आणि विषय यांच्या फोफाट्यामध्ये आपल्याला त्याचं स्मरण राहत नाही. त्या साधनेतील सद्गुरूंप्रती असलेल्या शरणागत भावातील तीव्रता कधी कमी होते हे आपल्यालाही कळत नाही. आणि म्हणूनच माऊली आपल्याला सावध करतायत. ते सांगतायत की असं परक्याची वागणूक तू तुझ्या आत्मस्वरूपाला देऊ नकोस. असं
देहबुद्धीमध्येच राहून वर्तन करू नकोस. देहापासून तू निराळा आहेस, आत्मस्वरूप आहेस, सच्चिदानंद परमात्मा आहेस, या बोधाने कर्म कर. कर्मामध्ये, वासनेमध्ये, विषयांमध्ये कुठल्याही प्रकारे लिप्त होऊ नको. कर्तव्यात तर चुकू नको, पण कर्म करताना कर्ता राम आहे हे कायम लक्षात ठेव. हे वारंवार माऊली आपल्याला या अभंगातून सांगतायत, पण ते सांगताना मात्र अभक्ताची आणि पातकी मनुष्य कसा असतो याची वर्णनं करत आहेत. माऊली म्हणतात, हरिसीन भजत दैवहत. हरीचं भजन, हरीची प्राप्ती, हरीची भक्ती अशा अभक्ताकडून कदापिही घडत नाही. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. आपली आई किंवा घरचं कोणी गावाला गेलं असेल तर आपण बाहेरून पोळी भाजी मागवतो आणि खातो. पण आपल्या आईच्या हाताला जी चव असते ती कदापिही बाहेरच्या विकतच्या पोळीला भाजीला मिळत नाही. का बरं? कारण आपली आई आपल्यासाठी प्रेमानं बनवते. माझा बाळ हा माझा आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, या भावनेने आई स्वयंपाक करते आणि साहजिकच त्यामुळे त्यात चव उतरते. हीच भावना, हाच भाव, हेच प्रेम भजनामध्ये अपेक्षित आहे, केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये अपेक्षित आहे. आपण जर भगवंताची पूजा फक्त देहभावावरती राहून केली तर ती पूजा भगवंतापर्यंत पोचणार तरी कशी? कबूल आहे की आज आपण आत्मस्वरूपाला प्राप्त नाही. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज किंवा समर्थ रामदास जशी भगवंताची पूजा करतील तशी पूजा आज आपल्या हातून होणार नाही. पण किमान आपला प्रयत्न तरी असावा की आपण देह नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत. ज्या भगवंताची पूजा आपण करतो आहोत त्याच भगवंताचं स्वरूप माझ्या आत आहे आणि तोच भगवंत इतस्ततः नटलेला आहे. या भावाने, आत्यंतिक प्रेमाने पूजा अशी अभक्त व्यक्ती कदापि करू शकत नाही जी कायम देहभावावरतीच आहे. पर्यायाने त्याच्या हातून ना पूजन होते, ना पूजेतून परमात्म्याची प्राप्ती होते. आणि तेच माऊली इथं सांगतायत की नाही जासी भक्ती ते पतित अभक्त, हरीसी न भजत दैवहत. आपण व्यवहारामध्ये शाळेत ॲडमिशन घेतो, नंतर कॉलेज आणि नंतर पुढच्या डिग्र्या करतो. त्यातही पहा, सुरुवातीचा अभ्यास हा सोपा असतो, सहज होणारा असतो. जसजशी आपली इयत्ता वाढत जाते तसतसा अभ्यास आणखी आणखी अवघड होत जातो. परमार्थ साधनेतही असंच आहे. जसजशी आपली प्रगती होत जाते तसतशी सावधानता, शरणागती, भक्ती ही साधकाला प्रयत्नपूर्वक टिकवावी लागते आणि वाढवावी लागते. हा अभ्यास जर साधकाने केला नाही तर या निसरड्या साधनेच्या वाटेवरून तो कधी घसरेल याचा नेम नाही. म्हणून माऊली आपल्याला सावध करतायत की असं अभक्त तू होऊ नको. जो भक्त म्हणून राहिलेला आहे सद्गुरूचरणी तो तसाच राहा. तो भक्तिभाव, ते प्रेम, ती तळमळ वाढवण्याचा अभ्यास कर. चिकाटीने सद्गुरूचरणी राहा आणि आपली साधना कर. तसं पाहायला गेल्यास तू सावध हो या पद्धतीची ओळ या अभंगात कुठेच नाही. पण मग ही सावधानता माऊली सांगतायत हे कशावरून? तर तुम्हाला सांगतो. समजा आपला मुलगा बाहेरून घरी आला. आपल्याला हे समजलं आहे की हा काहीतरी गैरवर्तन करून घरी आलेला आहे आणि मुलालाही त्याची जाणीव आहे. तर या गैरवर्तनाचे काय काय भयंकर परिणाम होतील याचा पाढा आपण मुलापुढे वाचतो ना. तो पाढा म्हणण्यामागे हेतू हाच असतो की या परिणामांनी त्यानं सावध व्हावं. माऊलीही नेमकं हेच करतायत. आपली विषय प्रवृत्ती माऊली पूर्णपणे ओळखून आहेत. म्हणूनच ते अभक्ताचं आणि पातकी वृत्तीचं वर्णन या अभंगात करतायत. असं पहा, शिष्य हा अपूर्णच आहे आणि म्हणूनच साहजिकरित्या पूर्ण होण्यासाठी तो सद्गुरूंकडे आलेला आहे. म्हणजे
ज्यावेळी सद्गुरूंनी साधन दिलेलं आहे त्यावेळी तो अपूर्णच आहे ना. मग जो अपूर्ण आहे आणि अंतर्मुख नसून बहिर्मुखच आहे त्याच्याकडून साहजिकच आहे की जे साधनेला पूरक नाही असं वर्तन घडेल. आणि म्हणून तर त्याला सावध करण्याची गरज आहे. आणि माऊली नेमकं तेच करतायत की काय केलंस तर तू तरशील, तर तू हरीचा भजक होशील. काय पाळलंस तर तुझी देहबुद्धी आणखी बळकट होणार नाही, त्याचा वज्रलेप तुझ्यावर होणार नाही. पुढच्या ओळीतही पहा, त्यांनी असंच वर्णन करून साधकाला सावध केलेलं आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. त्याचा साधनेतील अर्थ अतिशय गहन आहे आणि शिष्याने मनन करण्यासारखा आहे. तो आपण यथावकाश पाहू. आज निरूपणाला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.